बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा नातं. प्रेमाचा पूर्णविराम म्हणजे समागम का? नाही, शक्य नाही. प्रेम शाश्वत आहे. ते स्त्री पुरुष समागमाच्या पलीकडे आहे. निखळ आहे, निरागस आहे. समागमाच्या पातळीवर प्रेम आणणे म्हणजे काय तर केवळ ती वासनेची लालसा, केवळ शारीरिक भूक. प्रेम म्हणजे सर्वत्र व्यापलेली निष्पाप नितळ भावना. मग प्रेम हे विविध रूपात डोकावतं, विविध नात्यांतून डोकावतं. अनंता अगदी गंभीरपणे बोलत होता. त्याला मध्येच अडवत रुधिरा म्हणाली, असं काहीतरी गूढ आध्यात्मिक तू बोलू नकोस. त्यातलं मला काहीच कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू मला हवा आहेस. बस वाटेल ती किंमत मी मोजायला तयार आहे. म्हणजे नितीनला सुद्धा सोडशील? तू देशील माझ्या अर्णवाला तुझं नाव? अगं हो, देईन सुद्धा. पण काय? बोल ना पुढे. तू काय बोलत आहेस तुला कळतंय ना? मला कळतंय. मी पूर्ण भानावर आहे. तुला असं वाटत नाही का की तू तुझा संसार उद्ध्वस्त करते आहेस किंवा नितीनच्या विश्वासाला तडा पाडते आहेस? नितीनसारखा हँडसम नवरा आणि अर्णवसारखा छानसा मुलगा तुला आहे. काय कमी पडलं तुला? अनंता तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. तुझे हेच विचार मला भुरळ घालतात. कोण एवढा दुसऱ्यांचा विचार करतो रे? तुझ्या बोलण्याचा वागण्याचा मला विलक्षण हेवा वाटतो रे. केवळ पैसा असून चालत नाही रे. नवरा असून चालत नाही रे. त्याही पलीकडे एक संसार असतो. माणसाला हवा असतो विश्वास, प्रेमाची माणसं, आणि ते सर्व काही तुझ्यात आहे. तावदानातून दूरवर बाहेर पाहत ती बोलत होती. अनंता गालात गोड हसत म्हणाला, ओशो बिशोनं झपाडले की काय तुला? तू ही असं अध्यात्मासारखं का बोलत आहेस? असं अजून काय काय शोधू मी तुझ्या बोलण्यात? गप्पे. तू कोणतीच गोष्ट मनावर घेत नाहीस. तुझंही निरागस हसणंच मला खूप भावतं. तुझ्या मनमोकळ्या दिलखेचक स्वभावामुळेच तुझा सहवास हवासा वाटतो. काय कळत नाही? तू असेल की मला खूप बरं वाटतं. सूपचे घोट घेत ती म्हणाली, नाही रे, पण तुझ्यातला तेजस्वीपणा अधिक भावतो. असं नितीन जवळ असताना वाटत नाही का? अनंताने प्रश्न केला. हेच चुकतो आपण. जवळच्यांमध्ये आपण ते शोधत नाही. सगळं जवळ असतं. म्हणजे मी काय खोटं बोलते तुझ्याविषयी असं तुला वाटतं? नाही, पण तरीही. अगं, तुझ्या या वागण्याने कदाचित माझ्या जीवनात वादळ उठणार नाही, पण माझ्या पत्नीच्या जीवनात नक्कीच वादळ उठेल. हे ऐकून मात्र रुधिरा विचारमग्न झाली. दोघंही शांतपणे खाली पाहत सूप पित होते. सूपच्या ऑर्डरची ही चौथी वेळ होती. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडत नव्हत्या. कॅफेमध्ये वर्दळ अजिबात नव्हती. दोघांना काय बोलावं हे कळत नव्हतं. ते तावदानातून समोरच्या रस्त्यावरची वर्दळ निहाळत होते. ऑफिस सुटल्यावर दोघंही कॅफेमध्ये आले होते. तसा रुधिराने त्याला आग्रह केला होता. तिला अनंताशी खास बोलायचं होतं. ते म्हणजे अनंताबरोबर कायमस्वरूपी राहायचं. त्याचा अखेरचा निर्णय घ्यायचा. एरवी ते ऑफिसात भेटायचे किंवा केव्हा तरी बाहेर भेटायचे, पण अनंताच्या सततच्या उद्योगी जीवनामुळे फार असं बोलता येत नव्हतं. तिने तसा प्रयत्न केला, पण अनंताला तिचं ऐकायला वेळही नव्हता. तो जनसंपर्क अधिकारी असल्यामुळे सततचे त्याचे बाहेरचे दौरे असायचे. तो जेव्हा केव्हा उपलब्ध असायचा तेव्हा त्यांच्या भोवती आध्यात्मिक गुरुसारखे त्याचे सहकारी जमायचे, मौजमस्ती करायचे. गेल्या 6-7 महिन्यांपासून तसा तो फारच कमी भेटायचा. त्याला खास तिने मोबाईलवरून आग्रह केला होता. तिला भेटण्यासाठी ठरलेल्या वेळी तो आला होता.
हळूहळू काळोखाचं पांघरून पसरत होतं. उत्तरेला ध्रुव तारा स्पष्ट लकाकू लागला होता. तसं तावदानं समोरचं आकाश दिसत होतं. ध्रुव ताऱ्यांकडे पाहत अनंताने शांततेची कोंडी फोडली. रुधिरा, आता काळोख होणार आहे. अर्णव तुझी वाट पाहत असेल. तुला आता जायला हवं. तुला काय अर्णवची काळजी? अर्णवचा बहाणा करून मला कल्टी मारतोस काय? मला तू टाळायचा प्रयत्न करतो आहेस? आणि काळोखाचं काय घेऊन बसलायस? येथे आता गल्लोगल्ली दिवस उगवेल. आता हे शहर झोपतच नाही. एकांत असा हा मिळतच नाही, आणि मिळतो तोही असा उदास करणारा, अगदी तुझ्यासारखा संन्यस्त. रुधिरा निराशेच्या सुरात बोलत होती. लोकांना आनंदाने भरलेला आणि मस्त मजेत जगणारा समूह हवा असतो. तू एकांत मागतेस? तुला काय विपश्यना करायची आहे काय? तो किंचितचा हसत मिश्किलपणे म्हणाला. तुला तर गंमतच सुचते. पण तू मला एकांतातच हवा आहेस. मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं, पण तू माझ्यासाठी वेळच देत नाहीस. नाहीतरी ऑफिसात तुला माझ्याशी बोलायला वेळ कुठे असतो? काहीतरी तुझे उपक्रम चालू असतात. नाहीतरी कुठे आउटडोअरला दौरा, नाहीतरी मीटिंग, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन. ती तुसडेपणानं म्हणाली. माझ्यासमोर ध्येय आहे. फक्त प्रामाणिकपणे या गोरगरिबांची सेवा करायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा. मी कोणावर उपकार करीत नाही, तर ते माझं कर्तव्य आहे. हे शासन गले लठ्ठ पगार देतं मला. खूप नाही, पण एक पाऊल पुढं, फक्त एवढंच. तो उत्साहाने बोलत राहतो. ठीक आहे, ठीक आहे, हे ठेव सगळं बाजूला, ती म्हणाली. नाही, हेच माझं ध्येय आहे. मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे. बरं, आता आपल्याला निघायला हवं. मलाही उद्याच्या कामाचं प्लॅनिंग करायचं आहे. मंत्रालयात जायचं आहे, तो म्हणाला. तो टेबलावर पडली त्याची बॅग, कागद व नॅपकिन आवरू लागला. तुझं असं नेहमीचंच. आज किती दिवसांनी भेटलास, तर बसूया ना थोडा वेळ. अर्णव क्लासला गेलेला आहे. तो रात्री उशिरापर्यंत येईल. ती त्याला आडवत त्याचा हात धरून आग्रह करीत होती. आणि नितीन? अनंत हात सोडवत म्हणाला. तो उशिराने येणार आहे. तसा त्याने फोन केला आहे, रुधिरा म्हणाली. खरं सांगू, मी तुला दुखवू इच्छित नाही. कदाचित दुःखाला कारण ठरेल म्हणून हा तुझ्याबरोबरचा खटाटोप. तो सहज बोलून गेला. म्हणजे सहानुभूती, दया करतोस माझ्यावर? हा तुझा गैरसमज आहे. दया आणि करुणा यात फरक असतो. ठीक आहे, खूप बोलण्यापेक्षा मला जायला हवंय आता. अनंताने बॅग उचलली. वेटरला बिल मागितलं. रुधिराला वाटलं अनंताला आता अडवण्यात अर्थ नाही. अनंता स्वभावाने जिद्दीसुद्धा आहे, हे तिला माहीत होतं. ती सुद्धा त्याच्या मागे निघाली. दुसऱ्या माळ्यावरून दोघंही शांतपणे खाली उतरले. एकमेकांशी कोणीही बोलायला तयार नव्हते. रुधिरा न बोलता तिच्या पार्किंग केलेल्या गाडीकडे निघाली, पण तिला राहावलं नाही. तिने अनंताला आवाज दिला. अनंता? अनंताने मागे वळून पाहिलं. किती रे दगड तू, बट आय लव्ह यू. आय डोंट मिस यू. ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. अनंताने प्रेमाने तिचा हात धरला, हसत म्हणाला. ओके, आय ऑल्सो लव्ह, बट डिफरंटली. ती पुन्हा तिच्या पार्क केलेल्या गाडीकडे वळली. अनंत तिच्याकडे पाहतच राहिला. तिने गाडी वळवून तिने त्याला हात दिला आणि क्षणार्धात ती दिशेनाशी झाली. अनंत आता तिचाच विचार करत स्टेशनच्या दिशेने निघाला होता. त्याला आता सारिका आठवत होती. त्याची सारिका नेहमीच वाट पाहत असायची. काही क्षणातच तो महालक्ष्मीला पोचला सुद्धा हे त्याला कळलं नाही. अनंताला पाहून सारिका मोहरून गेली. तिचा दिवसभराचा तखवा पळून गेला. मग गेला होतास तिकडे? ती कोड्यात बोलली. हो, अनंत हसत म्हणाला. अरे तू तर अत्तर आहेस. जेथे जाशील तेथे सुगंधित करून टाकशील. कोणी भेटलं नाही सकाळपासून? भेटलास तू, तीच माझी सकाळ, ती हसत म्हणाली. तुझा हाच विश्वास कायम ठेव. तू खरोखर ग्रेट आहेस.
तुझ्यातला तेजपुंज विचार विश्वासपूर्ण आहे. शब्दावरच विश्वास ठेवावा लागतो, नाहीतरी बंधन हे काचेसारखे असले तरी विश्वासाने जोडावे लागते. ती बोलत होती. बरं ठीक आहे, ए तत्वज्ञानी बाये, आपण जेवूया. आता वेळही बराच झाला आहे. दोघांचंही एकमेकांवरच्या विश्वासाने सारिका आणि अनंतातलं नातं इतकं घट्ट होतं की ते तुटणार नव्हतंच. अनंताचा आणि सारिकाचा मोकळा स्वभाव किंवा काहीही न लपवता चर्चा करणं, अनंताच्या सामाजिक चळवळींना लेखाजोखा आणि त्याचं चारित्र्य म्हणजे आदर्श नमुना, तर सारिकाची बंडखोर वृत्ती पण तेवढाच समजूतदारपणा आणि नैतिक दृष्टिकोन, यामुळे अनंताला ती आदर्श वाटायची. पण त्याला रुधिराही आदर्श वाटायची. फक्त तिच्यातला तो भौतिक सुखाचा सामाजिक दृष्टिकोन त्याला अजिबात आवडत नव्हता. त्याला रुधिरा भेटली होती ज्या वाटेवरून अनंताने तिला परत आणलं होतं. ती वाट होती एन्जॉयमेंटची. अमाप संपत्तीने आंधळी होऊन एन्जॉयमेंट म्हणजे काहीतरी जंगी पार्ट्या करणं, भरपूर मद्यपान करून ड्रायव्हिंग करणं, तशी ती त्याच्याच ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी. तिच्या ओळखीचा असाच प्रसंग घडला. अनंत आणि अखिलेश जाधव दुपारच्या वेळी कॅरमच्या स्पर्धेचा सराव म्हणून त्याने अनंताला बोलावून घेतलं. दोघंही खेळत असताना तिथे रुधिरा आली होती. ती म्हणाली, मी पण जरा तुमच्याबरोबर एन्जॉय करू का कॅरम? अखिलेश म्हणाला, वाह, मजा येईल. तसं रुधिराशी अनंताचा फारसा परिचय नव्हता, फक्त तोंड ओळख होती. तिचं नुकतंच लग्नही झालं होतं. अनंताने तिच्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. तिनेच पुढाकार घेत ती म्हणाली, आपण अनंता सोनावळे ना? आपण जनसंपर्क अधिकारी म्हणून आलेला आहात ना? हो, तुम्हाला कसं माहीत? अनंताने आश्चर्याने विचारले. बॉस सांगत होते, नवीन जनसंपर्क अधिकारी कार्यक्षम आणि वैचारिकदृष्ट्या खूप चांगला आहे, ती म्हणाली. मध्येच अखिलेश म्हणाला, अनंता आणि मी फार जुने मित्र. सिडनहॅमला आम्ही एकत्र होतो. तरीच म्हटलं, लगेच कशी गट्टी जमली? रुधिरा म्हणाली, आम्ही विद्यार्थी आंदोलनातील दोघंही कार्यकर्ते आणि मित्रसुद्धा. कॅरमपट्टू म्हणून जी मदत केली त्यात अनंताचा मोठा वाटा आहे, आणि आताही तोच मला सरावासाठी मदत करतो आहे. आणि हा योगायोगच म्हणावा, तो आपल्या ऑफिसात डेप्युटेशनवरती आला आहे. अखिलेशने स्ट्रायकरने सोंगडी गलात घालत तो म्हणाला. केवड्याच्या कणसाकडे पाखरं जशी ओढली जातात ना, तशीच रुधिरा अनंताकडे आकर्षित होत गेली. तेव्हा तो अविवाहित होता. अनंताच्या वैचारिकतेकडे ती ओढली गेली होती. तिला तिचं वास्तव कळलं होतं. जसं संपत्तीचा वीट आला की माणसं आध्यात्मिक गुरूकडे ओढली जातात, तशीच रुधिरा अनंताकडे ओढली गेली. अशावेळी अनंत आपल्या मूळ प्रवृत्तीशी प्रामाणिक होता. तशी रुधिरा विवाहित होती. जर अनंतला वाटलं असतं तर रुधिराशी शय्या सोबत केली असती. तशी तिची संमतीसुद्धा होती. वयाच्या तिशीमध्ये त्याच्या अनुभवाचं दालन समृद्ध झालं होतं. त्यानं पाहिलेली वेश्यांचे आयुष्य, कामगारांचे आयुष्य, मनोरुग्णांचे आयुष्य, अशा विविध क्षेत्रात त्याने कामे केली होती. कोणाच्या आयुष्याशी खेळण्याने भोगावे लागणारे परिणाम, त्याची उदाहरणं त्याच्यासमोर होती. म्हणून अनंताने रुधिराचा कधीही गैरफायदा घेतला नव्हता. तो होता नास्तिकवादी, पण नैतिकतेच्या बाबतीत अधिक कडक वृत्तीचा. असंही नाही की रुधिरात काही कमी होतं. शिडशिडीत उंच गोळीपान, कोणत्याही पुरुषाला आकर्षून घेईल अशी भरदार छाती, डोळ्यांत ओसळणारा निळा समुद्र आणि उच्च शिक्षित. मग अनंता तिच्याशी असा तुटक का वागत होता? हा प्रश्न रुधिराही नेहमी सतावायचा. पण कधी अनंताचं हेच वागणं त्याचा मोठा गुण तिला वाटायचा. त्यामुळं ती त्याच्याकडे अधिकाधिक आकर्षित होत होती. तिने पाहिलेले पुरुष आणि अनंतामध्ये खूप फरक होता. अनंत नावाचं रसायन खूप शांत आणि समंजस होतं. त्याची नैतिक पातळी अतिशय उच्च पातळीची होती. हे समजायला तिला वेळ लागला नाही. त्याच्याशी बोलताना काहीतरी गूढ तेजस्विता त्याच्यात भासत होती. त्यांचं ते गूढ बोलणं तिला हवंसं वाटत होतं. जेव्हा तिला निराशा, कंटाळा यायचा तेव्हा ती त्याच्याशी फोनवर बोलायची. त्याच्या शब्दांतून प्रकटणारे भाव क्षणार्धात तिला उत्साही आणि जगण्यासाठी प्रेरित करायचे.
तो तिच्या जीवनात आल्यापासून ती बदलून गेली होती. नितीने तिला एकदा सहज विचारलं होतं, तू फार बदलली आहेस, फार आनंदी दिसतेस. तिने सर्व रहस्य नितीनला सांगून टाकलं आणि हेही सांगितलं, ती आनंदाच्या प्रेमात पडली आहे. मग मात्र नितीनचा तीळपापड झाला. त्याला अनंताविषयी द्वेष वाटू लागला होता. नितीने निमूटपणे डोळे मिटून अनंताच्या मनात आभारसुद्धा मानले. रुधिराच्या पार्ट्या, महागडी खरेदी, येणारी बिलं कमी झालेली होती. तिच्यात झालेला मानसिक बदल तो पाहत होता. तिचा राग, निराशा दूर झाली होती. हे अनंतामुळे झालं असं ती नितीनला सांगत होती. रुधिरासाठी अनंता म्हणजे आध्यात्मिक बाबत झाली होती. तो आध्यात्मिक प्रियकर तिला वाटत होता. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जायची. त्याच्या हस्तांदोलनातील त्याच्या हाताची ऊब तिला हवी हवीशी वाटायची. त्याच्या सहवासात त्याच्या भोवतीची आनंदी वलय, चेहऱ्यावरील स्मितता, प्रसन्नता तिला हवी हवीशी वाटायची. एवढा असताना अनंताने मात्र अध्यात्माची प्रतारणा केली होती. नास्तिकवादी असल्या अनंताचं एकच ब्रीद होतं, आनंदाच्या कोणत्याच वाटा नसतात. आनंद ही स्वयं एक वाट. समाधान मिळते ते प्रामाणिक सेवेतून. प्रत्येक गोष्ट घडणारच, तिला सहज तोंड द्या आणि अपेक्षेपेक्षाही अपेक्षेच्या पलीकडे प्रयत्न करणे. आनंद हा मांजराच्या शेपटीप्रमाणे असतो. मांजर जेव्हा जेव्हा शेपटी धरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला शेपूट धरता येत नाही. पण शेपटीशिवाय मांजर नाही आणि शेपटी मांजरीच्या बरोबर असते. तसंच माणसाचंही असतं. माणूस चालत राहिला की सगळं मागं मागं येतं. जेव्हा माणसाला त्याची गरज भासत नाही, सुखदुःख हे क्षणभंगूर आहे. सगळ्या गोष्टी मातीतच मिसळतात. त्याचे विचार ऐकून तिच्या जगण्याला हुरूप यायचा, ताजं तवानं वाटायचं आणि चांगल्या मार्गाने जायला ती विवश व्हायची. तिच्यातल्या वासनांचा बाजार उठून जायचा. तिच्याकडे असलेल्या पैशांची धुंदी उतरली होती. ऐश्वर्य तिच्याकडे पाणी भरत होतं. सुंदर आणि उद्योगशील नवरा होता, पण मनात घर करून बसल्या मोज मजेने ती अस्वस्थ होत होती. अशाच वाटेवर भेटला अनंताने तिला बदलवून टाकलं होतं. तिचा घसरला पाय सावरला होता. अनंताभोवतीची वलयही वाढतच होती. त्याच्या कामाचा आवाका इतका जबरदस्त होता की माहिती संचलनातील लोकांच्या तक्रारीच्या फायली त्याने निकाली लावल्या होत्या. त्याच्या या कामामुळे मुख्याधिकाऱ्याने त्याच्या प्रमोशनसाठी सचिवालयात शिफारशी केली होती. गुणवत्तेचा बाऊ करणाऱ्या ठेकेदारांना अनंताने मोठी चपराक दिली होती. अनंताला कोणीतरी आपल्याला मान द्यावा, प्रमोशन मिळावं यासाठी त्याची ती धडपड नव्हती, तर ते त्याच्या मनातून येत होतं. त्याच्या रक्तात सेवेचं व्रत खळाळत होतं. त्यामागे त्याची सकारात्मकता हीच त्याच्या आनंदाची आणि यशाची रहस्यता होती. सत्य हेच त्याचं जीवन होतं. ही त्याच्या जगण्यातली सहजता रुधिराला भुरळ घालत होती. रुधिरा त्याच्या संसाराचं स्वप्न पाहत होती. त्याने तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितलेलं होतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण ते वासनामय नाही. तू माझी एक चांगली मैत्रीण आहेस. तेव्हा ती म्हणायची, ते काहीही असो, तुझा सहवास मला कायमस्वरूपी हवा. अनंत अशाही परिस्थितीत न चिडता तिच्याशी वागत होता. तिचा संसार वाचवता वाचवता तीच आता त्याच्या सहवासासाठी उतावीळ झाली होती. तो अशाही परिस्थितीत ठाम होता. त्याची पत्नी निष्ठेविषयी विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही त्यांची नीतिमत्ता ठाम होती. त्याला आठवत होता त्याच्या लग्नापूर्वीचा तो दिवस. ऑफिसात लग्नपत्रिका वाटल्या गेल्या होत्या. रुधिराने त्याला पुन्हा एकदा तिच्याविषयी विचार करायला सांगितलं होतं. तिच्या डोळ्यातला पूर भरभरून वाहत होता. त्या हॉटेलात दोघंही खूप वेळ बसले होते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती हमसून हमसून रडत होती. तेव्हा अनंताने तिचा समज काढत म्हणाला, रुधिरा, अविवाहित असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण नितीनचा विश्वासघात करणं मला अजिबात जमणार नाही. कारण नितीनचं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. जे आपण देऊ तेच आपल्याला जीवनात मिळतं. जीवन म्हणजे हे प्रतिध्वनी आहे. तेव्हा ती म्हणाली होती, म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? पण काय झालं माहीत नाही. तू मला जो मार्ग दाखवलास तो मार्ग कायम राहावा म्हणून माझा हा आटापिटा आहे. नितीनचं माझ्यावर प्रेम आहे, पण काय म्हणतात ना,
समोर जर पंचपक्वान जरी असलं आणि इच्छा नसली तर ते विष वाटतं. हे सगळं बदलता येतं. तो म्हणाला, मला तू हवायस हा बदल घडवायला. नाही, शक्य नाही. तुझं तुलाच चालायला हवं. मी ही क्षणभंगूर आहे. म्हणजे तू ठाम आहेस? हो. ठाम कशावर म्हणायचं? रुधिरा, तू या तुझ्या सगळ्या गोष्टींतून बाहेर पडावं म्हणून मी तुला साथ देतोय. अजून काय हवंय तुला? पण काय माहीत रे, तुझ्याजवळ असली की माझ्यातलं मन सशक्त आणि कणखर होतं. हे सर्व काही तुझ्यात आहे, फक्त जागवायला हवंस. म्हणजे तू ठाम आहेस? त्यानंतर ती खूप हमसून हमसून रडली होती. त्याच्यासमोर प्रश्न होता नितीनचा. जर असं आपल्या बाबतीत घडलं असतं तर काय होईल, अशा सहानुभूतीने तो नितीनकडे पाहत होता. नितीनच्या मनाचा विचार करीत होता. अनंताच्या मते प्रेम म्हणजे रुधिरा करत होती तसं नाही, तर त्याच्याही पलीकडे तो गेला होता. पण रुधिराला खऱ्या अर्थाने अनंता कळलाच नव्हता. त्याचा खेद अनंताला वाटत होता. जेव्हा ती बंगल्यावर पोहोचली त्या रात्री तिने जेवण केलं नाही. ती तशीच झोपली. तिची अवस्था पाहून नितीन अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात द्वेष पेटला होता. त्याने अजून अनंताला पाहिलं नव्हतं. त्याने रुधिराकडून त्याचा फोन लावला. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. फोनच्या घणघणणाऱ्या रिंगने आईची तंद्री भंग पावली होती. ती स्वयंपाक रूममधून येऊन तिने फोन उचलला. हॅलो, कोण बोलताय आपण? मी नितीन, रुधिराचा नवरा. हं, बोल नितीन. मला अनंता यांच्याशी बोलायचं आहे. पण तो अजून आलेला नाही. रुधिरा तर केव्हाच घरी पोचली. कदाचित कुठेतरी वाहतुकीत अडकला असेल. आपण कोण? मी त्याची आई. जरा त्यांना फोन करायला सांगा. सांगते हां. नितीन राग आवरून तो अनंताविषयी विचार करत होता. त्याने अजून अनंताला पाहिलं नव्हतं. आतून तो जळत असला तरी अनंताचे उपकार त्याला अस्वस्थ करीत होते. त्यानं रुधिराकडून त्याचा झालेला संवाद ऐकला होता. तो अनंताला भेटायला उत्सुक होता. त्याच्या मनात अनंताविषयी कुतूहलसुद्धा होतं. रुधिरामधला झालेला वैचारिक बदल त्याने अनुभवला होता. जे आपल्याला जमलं नाही पण ते अनंताने करून दाखवलं होतं. रुधिराची अनंतावर ओवाळून टाकण्याच्या वृत्तीमुळे मात्र तो आतून हादरला होता. तो विचारत असताना त्यांच्या फोनची रिंग घणघणली. हॅलो, मी अनंता सोनावळे. नमस्कार. हां, मला आत्ताच तुमच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, कुठे भेटूया? चर्चगेटला, इन्स्टंट हॉटेल. ठीक आहे. अनंत आला तसाच परतला होता. नितीन कार घेऊन अगोदरच पोचला होता. रात्रीचे 12 वाजले होते. समुद्रावरचा गार वारा वाहत होता. नितीन आणि अनंता एकमेकांना ओळखत नसले तरी अनंताने नितीनचा फोटो पाहिला होता. नितीन हॉटेलच्या खाली उभा होता. अनंताने त्याला ओळखून एकदम जवळ जात, हॅलो नितीन, मी अनंता. त्याच्या बोलण्यातील अर्जव आणि चेहऱ्यावर प्रसन्नता पाहून नितीनचा राग कुठल्या कुठे पळाला होता. त्याचा निरागस चेहरा खूप काही सांगून गेला. नितीन काहीच बोलला नाही. दोघंही कोपऱ्यावरच्या टेबलावर जाऊन बसले, जिथून समोरचा रस्ता आणि ग्रीन लॉन्स दिसत होते. काय झालं एवढं शांत बसायला मित्रा? हेच ना, मला आज रुधिरा भेटली होती. तिचं मोठेपण आहे. तिने तुला सर्व सांगून टाकलंय. अनंताने कोंडी फोडली. हो, तशी ती खूप चांगली आहे, पण तुझ्या प्रेमात ती वेडी झाली आहे. पण तुझ्या विचाराने ती प्रभावित होऊन ती बदललेली आहे. त्यामुळे मला तुझ्यावर राग नाही. नितीन सहज बोलला. नितीन, तुझं माझं नातं काय आहे माहीत नाही, पण रुधिरा माझी चांगली मैत्रीण आहे. एक पुरुष आणि स्त्री हे मित्र होऊ शकत नाहीत, हा जगाचा गैरसमज आहे. तिच्याकडे मी पाहिलं ते शुद्ध प्रेमाच्या नात्यानं. ज्यूसची ऑर्डर देतो म्हणाला. वेटरला बोलत नितीन म्हणाला, जरा आईस कमी घाल. तुझ्या या प्रेमानेच तिला निराशेच्या खाईतून ओढून आणलं. मी त्याची अनुभूती घेतली.
पण तुझ्यावरील प्रेमाने मात्र माझ्या मनात मत्सर निर्माण झाला आहे. मित्रा, विश्वास ठेव. माझ्या शब्दातील सत्यता तू जाण. हळुवार शब्दात तो बोलत होता. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्या व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळीच वलय दिसत आहेत, पण मन मानत नाही. नितीन म्हणाला, काळ उत्तम औषध आहे, फक्त संयम बाळग. अनंताच्या वाक्याने तो प्रभावित झाला होता. त्याच्या तोंडून निघणारे शब्द ही बुद्धवाणीच वाटत होती. अनंताने त्याला विश्वास दिला होता. त्या विश्वासावरच नितीन जगत होता. त्या दिवसापासून तो रुधिराशी प्रेमाने, अधिक प्रेमाने वागत होता. त्या दिवशी नितीन आणि अनंता शरीराने दूर गेलेले होते, पण मनाने एक झाले होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.